बातमी नंदनवन बंगल्यावर आता हालचालींना कमालीचा वेग आला। भारतीय जनता पक्षाचे आणि शिवसेनेचे नेते नंदनवन बंगल्यावर दाखल झाले। नेते मंडळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा करणार आहेत। त्यानंतर वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांसोबत देखील चर्चा करणार आहे। आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। नंदनवन बंगल्यावर हालचालींना कमालीचा वेग आला। भारतीय जनता पक्षाचे नेते आणि शिवसेनेचे नेते नंदनवन बंगल्यावर उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी दाखल झालेले आहेत। तर नंदनवन बंगल्यावर हालचालींना आता वेग आलेला आहे। भाजप शिवसेनेचे नेते नंदनवन बंगल्यावर दाखल झाले। नेते मंडळी आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा करणार आहे आणि त्यानंतर वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांसोबत ते चर्चा करणार आहे। आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने महत्त्वाच्या गाठीभेटी देखील आता सुरू झालेल्या आहेत। अंतिम चर्चा देखील आता सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। नंदनवन बंगल्यावर हालचालींना कमालीचा वेग आला। भारतीय जनता पक्षाचे नेते आणि शिवसेनेचे नेते आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। तर एकनाथ शिंदे यांच्यासोबत हे सगळे नेते मंडळी सविस्तर चर्चा सुद्धा करणार आहे आणि त्यानंतर ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा भेट घेणार आहे। तर सध्या नंदनवन बंगल्यावर हालचालींना कमालीचा वेग आलाय। भाजप आणि शिवसेनेचे नेते नंदनवन बंगल्यावर दाखल झाले। नेते मंडळी आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा करणार आहे। उमेश करंजकर आमचे प्रतिनिधी या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देतात। उमेश, शुभम, थोड्या वेळापूर्वीच जे आहे ती बैठक संपलेली आहे। भाजप नेते असतील, शिवसेने नेते असतील, या सगळे जवळपास 5-1.5 तास ही बैठक पार पडली आणि ही बैठक पार पडल्यानंतर लगेचच हे सगळे नेते जे आहेत ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जे शासकीय निवासस्थान आहे नंदनवन इथं पोहोचलेले आहेत आणि आता जी काय अंतिम चर्चा झालेली या सगळ्या जागा वाटपासंदर्भात त्याबाबतची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेला दिली जाईल आणि थोड्या वेळातच जो महायुतीचा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला नेमका काय आहे, जागा वाटप नेमकी कशी झालेली आहे याबाबत घोषणा होईल। कारण आज शेवटची रात्र आहे, उद्या नॉमिनेशन भरण्याचा शेवटचा दिवस आहे आणि त्यामुळे नॉमिनेशनसाठी जो एबी फॉर्म द्यावा लागतो तो देणं खूप गरजेचं आहे। आतापर्यंत सगळ्या पक्षांनी दिले, मात्र शिवसेनेने अजूनही एबी फॉर्म वाटायला सुरुवात केलेली नाहीये। त्यामुळे आता थोड्या वेळातच याबाबतचा निर्णय जो आहे तो घोषित करण्याची शक्यता नाकारता येत नाही। उमेश, काही स्थानिक नेते सुद्धा नाराज असल्याचं कळतंय। त्या नाराजीच्या संदर्भात एकनाथ शिंदे काही महत्त्वाचं पाऊल उचलू शकतात का? काल जर आपण पाहिलं तर भारतीय जनता पक्षाकडून एबी फॉर्म वाटायला सुरुवात करण्यात आलेली आहे। महायुतीमध्ये जागा वाटपाची जी चर्चा आहे ती अंतिम टप्प्यात होती। अजूनही जसं मी आधीही म्हटलं की शिवसेनेने अजूनही एबी फॉर्म वाटलेले नाहीये। ते अंतिम टप्प्यात चर्चा कोणत्या होत्यात, कोणत्या जागा आपल्या पारड्यात पडतायत आणि तिथे कोणते उमेदवार उभे करायचे याबाबतची सगळी रणनीती आखत असताना मात्र भाजपने जे आहेत ते आपले उमेदवार जाहीर केलेले आहेत आणि जिथे भाजपचे उमेदवार जाहीर झाले तिथे जे आहे ते शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची नाराजी आपल्याला पाहायला मिळते। तिथे भाजपला वॉर्ड सुटल्या कारणाने तिथे आपला हक्क असायला पाहिजे होता, तिथे आपली जागा असायला पाहिजे होती, म्हणून अनेक जे शिवसैनिक आहेत, कार्यकर्ते ते नंदनवनला पोहोचलेत आणि ही नाराजी जे ते थेट बोलून दाखवत आहेत। ठीक आहे उमेश, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या गाठीभेटींच्या संदर्भात तुम्ही पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।